नमस्कार. हे सुरणाचं फूल आहे आणि ह्या फुलाची मी सोललेले वाल घालून भाजी करणार आहे. कांदा बटाट वगैरे घालून आपण आपल्या पद्धतीने जशी हवी तशी करायची. पण सुरणाचं फूल हे थोडं खाजरा भाग असतो त्याच्यामध्ये. सुरण कसा खाजरा असतो त्याच्यामुळे आपण कोणता भाग घ्यायचा नाही ते आता पाहणार आहोत. हे बघा, हे त्याचं देठ कापून टाकलं आणि आपण बरोबर मधोमध उभं चिरलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो वरचा बघा भाग आहे ह्या काढल्यानंतरचं आहे बघा, हे दोन वरचे झालेत ना दोन्ही भागाचे, ते मात्र आपण घेणार नाहीत कारण हे खाजरे असतात. त्यामुळे देठ हा कापलेला आणि हे ते दोन भाग ते घेणार नाहीत. पण ही पानं पहा, ही कवळी आहेत, तर हे आपण घेणार आहोत भाजीसाठी. भाजीमध्ये आपल्याला चिंच किंवा तत्सम काही पण आमसूल म्हणा किंवा काही आंबूळपणा जो काही आहे तो घालावा लागणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खाज जे काय आणखीन थोडी बहुत असेल तर ती कमी होते. हे पहा, मी हा सर्व मधला भाग जो घेतला होता आपण तो चिरून घेतलेला आहे आणि पानही कवळं होतं तेही मी बारीक चिरून घेतलेलं आहे. हे पहा, हे तेलावर छानपैकी परतून घ्यायचं, ओंबवायचं आणि हे बघा वाल घेतलेले आहेत. हे सुरणाचं फूल जर जास्त असेल ना आणि एका वेळेला एवढी भाजी करायची नसेल तर अशा पद्धतीने ते छानपैकी चिरून घ्यायचं, खाजरा भाग काढून टाकायचा आणि हे चिरलेलं हा सगळं सुरणाचं फूल आहे ते तेलावर चांगलं व्यवस्थित ओंबून घ्यायचं, तेल थोडं जास्त घालून आणि मग डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यामुळे आपल्याला जेव्हा खायची इच्छा होईल सुरणाच्या फुलाची भाजी त्यावेळेला आपण ते घेऊन करू शकतो. आम्ही सोललेल्या वालामध्ये करतो आणि आपली नेहमीसारखी नंतर फोडणीला भाजी घालायची. ह्या भाजीमध्ये खवलेला ओला नारळ जरा जास्त घालायचा, नारळाचं दूध घालायचं, त्याच्यामध्ये पण ती छानपैकी शिजवून घ्यायची आणि गूळ आणि चिंच, आम्ही चिंच घालतो आंबूळपणासाठी, कोकम घातलं तरी हरकत नाही आहे. या व्हिडिओच्याद्वारे आपण सुरणाचं फूल चिरल्यानंतर कोणता भाग घ्यायचा नाही, जो खाजरा असतो तो घ्यायचा नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरणाची भाजी हा एक वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेच, तो आपण पाहू शकतात. धन्यवाद.